जेवताना चटकदार चटणी असेल ना ताटात तर जेवणाचे नक्कीच 2 घास जास्त जातात. आणि आता उन्हाळा एवढा पडलाय की जेवण अगदी नकोसंच वाटतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलापूरची शेंगा चटणी कशी करायची. ही जी चटणी आहे ती आपल्या नेहमीच्या चटणीपेक्षा थोडीशी अशी वेगळी असते. या चटणीची चव आणि टेक्स्चर थोडंसं वेगळं असतं. तर चला यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते पाहूयात. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे पाहू शकता तुम्ही, एकदम टपोरे असे शेंगदाणे आहेत. आपले साधे शेंगदाणे जे आपण वापरतो ते नाही आहेत. हीच या चटणीची खासियत आहे. हे जर तुम्ही शेंगदाणे वापरलेत तर तुमच्या चटणीचं टेक्स्चर अगदी तसंच होईल. इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी हळद घेतलेली आहे, मिरची पावडर आणि जिरे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. त्यापेक्षा काही दुसरं वेगळं वापरायचं नाही आहे. आता शेंगदाणे तुम्ही पाहू शकता. या शेंगदाण्यावरतीच तुमच्या चटणीचं परफेक्टपणा अवलंबून असतो. आता हे जे शेंगदाणे आहेत ते माझ्या घराच्या जवळच एक भट्टी आहे, तर त्या भट्टीमधून मी आणलेले आहेत. जर तुमच्या घराच्या जवळपास भट्टी जर नसेल तर असे टपोरे शेंगदाणे विकत देखील मिळतात. ते शेंगदाणे आणून आपल्या गॅसवर अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. छान ते क्रंची होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत त्यांना. आणि त्यानंतर त्याच्या साली सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. माझ्या घराच्या जवळच भट्टी आहे, तर तिथे खारे शेंगदाणे पण मिळतात. आणि हे जे शेंगदाणे आहेत ते खारे नाही आहेत, सॉल्ट अजिबात नाही आहे या शेंगदाण्यांना. असे शेंगदाणे 60 रुपये पावणे मला तिथून मिळालेले आहेत. आणि माझ्या मुलाला शेंगा चटणी अतिशय आवडते. म्हणजे शेंगा चटणी जर असेल ना तर तो सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ अगदी पोटभर जेवू शकतो. आणि सध्या तो आहे गावाला. आणि कसं होतं की इथे असल्यावरती नेहमी चटण्या माझी मम्मी त्याला बनवून देतच असते. पण आता गावी आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला मला खास बनवायची होती आणि तुम्हालाही सगळ्यांना दाखवायची होती. आणि माझ्या मुलासाठी सुद्धा ही चटणी बनवून मी कोल्हापूरला पाठवणार आहे. तर आता सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर सालं पटकन निघावी त्यासाठी असं झारा जो असतो त्याला तुम्ही चाळून घेऊ शकता. किंवा आपली नेहमीची जुनी पद्धत जी आहे पाकडून घेण्याची, तर तुम्ही पाकडूनसुद्धा सगळा त्याचं साल आपण जे आहे ते काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे सगळे शेंगदाणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बाहेर नाही भेटले असे तर तुम्ही छान भाजून घ्या खरपूस गॅसवर. पण येस, भट्टीसारखी चव असेल तरच तो परफेक्टपणा आणि त्याची टेस्ट सोलापुरी शेंगा चटणीची येते. त्यामुळे ते फक्त कॉम्प्रोमाइज झालं की तुम्ही जे आहेत शेंगदाणे त्यांना फक्त भाजून चटणी करणं. पण भट्टीवरून जर तुम्ही आणलेत ना तर अप्रतिम चव येते. आणि खरोखर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने आणि सेम अशीच करून पहा. अगदी सोलापूरची शेंगा चटणीच तुम्हाला लागणार आहे. विकत आणण्याची अजिबात गरज नाही. आणि आता आपण काय करायचं ते बघा. मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या त्या टाकून घेत आहे. शेंगदाणे पाव किलो आहेत, त्या अंदाजाने 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा चमचा जिरं, त्याच्यानंतर मीठ आणि त्यानंतर लाल तिखट म्हणजे मी इथे बेडगी मिरचीची मिरची पावडर घेतलेली आहे ती, आणि थोडीशी चिमूटभर हळद घेतलेली आहे. तर एवढंच आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण आता शेंगदाण्यांसहित जर हे टाकलं तर लसूण जो आहे तो व्यवस्थित बारीक नाही होणार. त्यामुळे एवढंच मिश्रण मी छान पहिलं बारीक करून घेते. हा मसाला आपला बारीक झाला की शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड बारीक करायचे आहेत. पल्स मोडवरती आपल्याला मिक्सर चालू बंद असं करतच बारीक करायचं आहे. आणि आता शेंगदाणे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. एकदम बारीक कूट नाही झालं पाहिजे, ओबडधोबडच राहिले पाहिजे, तरच ते परफेक्ट टेक्स्चर जे आहे ते दिसणार आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेहमी तुमच्या आवडीच्या रेसिपी घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि 2 दिवस मी व्हिडिओ टाकले नाहीत कारण माझं पर्सनल काम घरातलंही होतं, त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला. तर आज म्हटलं सगळ्यांना आवडेल अशी मस्त अशी शेंगा चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवावी. आता टेक्स्चर पाहू शकता कसं छान झालेलं आहे. आणि आता यामध्ये शेंगदाण्याचं तेल मी 3 चमचे टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं तेल नसेल तुम्ही साधं तुमचं सूर्यफुलाचं तेल जरी टाकलं तरी चालेल. पण शक्यतो जर शेंगदाण्याचं तेल असेल तर टेस्ट एकच नंबर येणार आहे. आणि टेक्स्चर पण तुम्ही पाहू शकता कसलं भारी दिसत आहे. आणि ही रेसिपी खास माझ्या अर्थसाठी मी कोल्हापूरला पाठवायला केलेली आहे.
तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. तिखट अजिबात नाही आहे, कारण कलरसाठी जास्त ही मिरची पावडर फेमस आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे. आणि आता पाहू शकता तसा जसा शेंगा चटणीचा गोळा होतो तसाच सेम होत आहे. आणि ही चटणी तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि छान मस्तपैकी जेवणासोबत एन्जॉय करू शकता. तर नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि तुम्ही केलेली चटणी तुम्हाला कशी वाटते, चव कशी होते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. पाहू शकता किती परफेक्ट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. मी केलेली आजची छान अशी चटकदार चटणी, खमंग अशी चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुनीता सकपाळ वर्ल्डला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाहेरून चटण्या आणण्यापेक्षा अशा चटण्या जर तुम्ही स्वतः घरी केल्यात आणि आपल्या माणसांना छान अशा खाऊ घातल्यात तर मुलंही खुश आणि आपली फॅमिलीही खुश. तर मग काय करणार ना नक्की शेंगा चटणी. आणि हो, जर जवळपास भट्टी नसेल तर मात्र असे टपोरी शेंगदाणे विकत आणा आणि मस्त खमंग 10 ते 15 मिनटं छान बारीक गॅस करून गॅसवरती मस्त असे भाजून घ्या. तर आपली खमंग अशी शेंगा चटणी तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि अजून कोणत्या तुम्हाला चटण्या पाहायच्या असतील तेही मला नक्की सांगा. त्या चटण्या पारंपरिक पद्धतीने तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी माझी असेल. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.